श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1410व्या भागाचं मी पठण करीत आहे. उपदेशामृत संग्रह भाग 5 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक 124 दिनांक 19/5/1990 या दिवशी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाचे मी पठण करीत आहे. आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी मार्गदर्शन करताना म्हणतात, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज मी आपल्या सत्संगासाठी आशीर्वाद देत आहे. यावेळी श्री शंकराचार्य जयंती उत्सवानिमित्त अनेक भक्तजन या उत्सवाला उपस्थित राहिले होते. तुमचा एकंदर भक्तिभाव पाहून माझ्या मनाला खूप संतोष वाटला. आपला भाव कृतीने व्यक्त करणे याला भक्त म्हणतात आणि श्रद्धेने वागणे हा त्यातला मुख्य भाग असल्यामुळे कृती आणि श्रद्धा जर एकत्र आली तर माणसाच्या विचाराला परिपूर्णता येते. आपल्या इथे श्री जगद्गुरु शंकराचार्य भारती तीर्थस्वामी 1981 साली आश्रमात आले होते आणि एकंदर आश्रमाचे वातावरण वैदिक पद्धतीचे आहे. तपाचरण आहे, शुद्धता आहे, पण या गोष्टीचा त्यांनी परिपूर्णपणे विचार केला. त्यांच्या सांगण्यात असं आलं की अशा पवित्र ठिकाणी वेद पाठशाळा जर आपण काढली तर त्याचं अधिक महत्त्व आहे, असं महास्वामी त्यावेळेला म्हणाले होते. ठीक आहे म्हटलं, आपल्या इच्छेप्रमाणे या सर्व गोष्टी होतील. त्यापूर्वीच माझ्या गुरूंनी मला असं सांगितलं होतं की तुला वेदशास्त्राचे काम करायचे आहे आणि हे काम तू पाहायचे आहे. ज्या वेळेला गुरूंनी आज्ञा केली ती आज्ञा ही शिरसावन्य मानणे हे क्रमप्राप्तच आहे. पण मला असा एक विचार येऊन गेला की एवढ्याशा जागेमध्ये ही पाठशाळा आपण कशी काढणार आणि आपण जो दिलेला शब्द आहे तो पूर्ण केला पाहिजे आणि त्यांनी दिलेला शब्द खोटा होण्याची कदापिही शक्यता नाही. पण पुढे योगायोग असा की आपल्या आश्रमाजवळची जागा आपल्याला मिळाली आणि गुरूंनी दिलेली आज्ञा लक्षात आल्यामुळे हा म्हणता ही इमारत उभी राहिली. सुरुवातीला शुक्ल यजुर्वेदी पाठशाळा सुरू झाली. त्यात 9 विद्यार्थी होते किंवा आहेत आणि काल शंकर जयंतीच्या उत्सवानिमित्त ऋग्वेदी पाठशाळा सुरू झाली. 3 विद्यार्थी आहेत. होता होता आकडा पूर्ण होईल. आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे की ज्या वेळेला सद्गुरूंची आज्ञा झाली त्यावेळेला थोडा विचार येऊन गेला होता की हे जमणं थोडं अवघड आहे, पण कदाचित होऊन जाईल आणि त्यांच्या शब्दाची परिपूर्णता श्री शंकराचार्य जयंतीला पूर्ण झाली. आद्य श्री शंकराचार्यांचा जो जन्म होता तो वेद रक्षणासाठी होता आणि वेद रक्षणासाठी त्यांचा जन्म असल्यामुळे वयाच्या 5व्या वर्षी त्यांचा व्रतबंध झाला आणि संन्यास घेण्यासाठी घरातून ते बाहेर पडले. लौकिक व्यवहाराप्रमाणे त्यांच्या मातेला दुःख होणं स्वाभाविकच आहे, पण अलौकिक पुरुष ज्या वेळेला जन्माला येतात त्यावेळेला दुसऱ्याच्या दुःखाची फारशी पर्वा न करता कर्तव्याची जास्त पर्वा करतात आणि खरोखरच त्यांनी वेद रक्षणार्थ संन्यास घेऊन त्यांचं जीवन त्यांनी धर्मासाठी समर्पण केलं. धर्म मोठा, धर्म सांभाळायला पाहिजे, धर्म आचरायला पाहिजे हे वयाच्या 5व्या वर्षी त्यांना समजलं होतं. हा लौकिक व्यवहार आहे. वय वगैरे सांगण्याची तशी खरी गरज नसते. ज्या कार्यासाठी तो अवतार घेतात ते कार्य त्यांना आधी समजतं आणि मग जन्म घेतात. त्याप्रमाणे त्यांनी वेद रक्षणार्थ संन्यास घेऊन अखिल भारतामध्ये ठिकठिकाणी जाऊन बुद्ध धर्माचा पाडाव केला. त्यावेळेला बुद्ध धर्माचा राजाश्रय असल्यामुळे थोडं अवघड काम होऊन बसलं, पण त्यांची शक्ती मोठी, यांचं श्रेष्ठत्व मोठं, बुद्धिमत्ता मोठी. त्यावेळेला अनेक विद्वानांशी चर्चा करून वेद हेच कसे मोठे आहेत आणि वेद जर पठण केले किंवा वेदाभ्यास केला तर त्यातून काय निर्माण होऊ शकतं, तर अध्यात्मही निर्माण होतं आणि विज्ञानही निर्माण होतं. जसं खाण खणली, खाण खणस्तवर लक्षात येत नाही. जेव्हा आपण खाण खणायला लागतो
त्यावेळेला निरनिराळ्या प्रकारची खनिज त्यात असतात आणि ते त्या खाणी उकरल्यानंतर लक्षात येतं. व्यवहारिक नियम आहे त्याप्रमाणे वेदांचं जर पठण झालं तर अध्यात्माचा शोध तर लागेलच, विज्ञानही सिद्ध होईल. त्या मानाने लोकही बुद्धिमान जन्माला येतील आणि जसजसे आध्यात्मिक बुद्धिमत्ता असलेले लोक जन्माला येतील तशी भारताची स्थिती अतिशय उत्तम होईल. हा विचार साक्षात परमेश्वराशिवाय कोणाचा असू शकणार नाही. मानवी देहाला असले विचार येण्याची कदापिही शक्यता नाही. पण ईश्वरानेच ही परंपरा सुरू केली, यात तथ्य काय हे सांगितलं तेव्हा सुरेश्वराचार्यांसारखे अतिशय विद्वान ब्राह्मण की जे बुद्ध धर्माचा प्रभाव लोकांपुढे मांडत होते, त्याचं मूळ कारण काय झालं तर वेदपठण कमी झाल्यामुळे, वेदांची नकळत का होईना चेष्टा होऊ लागल्यामुळे ज्ञानी लोक सुद्धा अज्ञानांसारखे बोलू लागले. हे भगवंताच्या लक्षात आल्याबरोबर भगवंतांनी श्री शंकराचार्यांसारख्या महापुरुषाचा अवतार घेतला आणि तुम्ही हे जे आचरत आहात ते संपूर्ण चूक आहे, मी सांगतो ते ऐका आणि खरोखरच वेद हे किती श्रेष्ठ आहेत हे मंडन मिश्रांशी चर्चा करून त्यांनी ठरवले. मंडन मिश्र हे अतिशय बुद्धिमान आणि चलाक व्यक्ती होती. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की त्या मार्गाने गेलो तो मार्ग चुकला आणि श्री शंकराचार्यांनी त्यांच्याशी वादविवाद करून त्यांचं खंडन केलं आणि वेदच श्रेष्ठ आहेत असं त्यांच्याकडून वदवून घेतलं. आता मी माझे जीवन वेद रक्षणासाठी घालवीन म्हणून या मंडन मिश्रांना त्यांनी संन्यास धर्माची दीक्षा दिली आणि शृंगेरी पीठावर बसवले. आज मितीपर्यंत शृंगेरी पीठामध्ये वेद रक्षणाचे काम चालू आहे आणि अनंत काळ ते चालू राहील यात शंका नाही. अशा पद्धतीचे कार्य भगवंतांनी मला सांगितले आणि वेद रक्षणाचा जरी भाग माझ्याकडे नसला तरी वेद पठण करणे हे अतिशय महत्त्वाचं आहे असं सांगितले आणि त्यातूनच ही शक्ती निर्माण होईल. सामान्य माणसांचं त्यात कल्याण होईल. आपल्याकडे एक कविता आहे, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. प्रयत्न हे जर श्रेष्ठ असतील तर वाळूपासूनही तेलाची उत्पत्ती होऊ शकते. जसं अज्ञानी मूढ बुद्धिहीन लोक असं सांगतात की वेद रक्षणाची काय गरज आहे, सध्याच्या काळामध्ये तरी त्याची फारशी आवश्यकता नाही. पण त्यांचं हे अज्ञान लक्षात घेऊन आपण त्यांच्या विचारांचा पुरस्कार करायचा नाही. आपण आपल्या गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचा पुरस्कार करायचा आहे आणि त्याप्रमाणे आपण आपली पावले उचलली पाहिजेत. असं जेव्हा आपण अखंड करू शकू तेव्हा शिष्य होण्याला आपण पात्र होऊ आणि आपण जसजसे शिष्य होण्याला पात्र होऊ तसे गुरुकृपा आणि गुरु आशीर्वाद काय असतो हे लक्षात येईल. आचार्य जयंतीनिमित्त हे 2 शब्द मी आपल्याला सांगितले आहेत आणि इतर वेळी मी याविषयी का बोलत नाही तर त्याचं कारण असं असतं, दुसऱ्याला किती समजलं आहे हे पाहण्याचं काम आमचं आहे. आपल्याला काय समजतं ते नंतर सांगू. म्हणून या 4 दिवसांच्या 5 दिवसांच्या व्याख्यानात मी कधीही भाग घेत नाही, एक शब्दही मुखातून उच्चारित नाही. पण लोकांच्या ठिकाणी काय ज्ञानाचा भाग आहे, काय श्रद्धा आहे हे तपासून पाहायचं असतं आणि भगवंताच्या कानावर घालायचं असतं. एवढंच काम आमचं आहे. तेव्हा तुम्हाला या कारणास्तव अशा तऱ्हेचे आशीर्वाद दिलेले आहेत की जे गुरूंचे कार्य तेच तुमचं कार्य. गुरूंच्या कार्याव्यतिरिक्त तुम्ही कुठलंही कार्य केलेत तर तुम्ही शिष्य होऊ शकणार नाही. आणि शिष्य म्हणून राहायचं असेल, शिष्य म्हणूनच वागायचं असेल तर त्यांच्या कार्याला हातभार लावणे, त्यांच्या कार्याची महती गाणे, त्यांच्या कार्याशी एकरूप होणे एवढंच आपलं काम. आणि तुम्ही प्रत्येक सत्संगाच्या सभासदाने या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे. त्यात तुम्हा सर्वांचे कल्याण आहे. श्री गुरुदेव दत्त.